विठ्ठल 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 विठ्ठल। कालच्या महाराजांनी सुंदर असं कीर्तनामध्ये महाराजांबद्दल मांडलेलंच असेल, जास्त वेळ आपला न घेता महाराजांबद्दल एक आणि एक वाक्य। फितूर जन्मले इथे ही जरी या मातीची खंत असेल, फितूर जन्मले इथे ही जरी या मातीची खंत असेल, तरी संभाजी राजे मराठ्यांच्या छातीत अजूनही जिवंत आहेत या अस्तित्वाची खूण सांगणार एक आणि एकच राजे तो पण समोर ठरतं, ते म्हणजेच हिंदवी हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज होते। नहीं, कारण काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी, काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी, अगर एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती थी, सबकी सुन्नत होती थी। आज मंदिरांना कळस, अंगणातली तुळस आणि प्रत्येक आई बहिणींच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेलं आहे। असो, या न्यायनीतीने, या धर्मशास्त्राने, या धर्मपरायणाने जर एखाद्या कीर्तनकाराला कोणी विचारलं की महाराज नेमकं तुम्ही भगवा का डोक्यावर घेतात, त्याचं उत्तर आहे भगवा घ्या शिरावर नाही तर परके बसतील उरावर, भगवा घ्या शिरावर नाही तर परके बसतील उरावर, हे विश्व अवघ्यांच्या अवघ्यांनी रक्षावे, विश्वाचं रक्षण करण्याकरिता आमची भगवी पताका आजही वारकऱ्यांच्या खांद्यावर मंदिरांच्या कळसावर सुंदरपणे डोलताना दिसते। आणि म्हणूनच ही संस्कृती आणि संस्कारक्षम कार्य टिकून आहे। याच न्यायाने कीर्तनाला उपस्थित असणारे टाळकरी, माळकरी, विनेकरी, आबाल, वृद्ध, सांथोर, माता भगिनी, पुरुष मंडळ, पुढे बसलेले, मागे बसलेले, घरी बसलेले, टेरिसवर असलेले सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात दंडवत करतो। सेवेकडे वळण्या अगोदर या विस्तृत चिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या सुरुवातीलाच धन्य शब्दाचे उच्चारण या ठिकाणी केलेले आहे। अहो महाराजांनी जो धन्य शब्द वापरलेला आहे त्या धन्य शब्दाचं शास्त्रकार वर्णन करतात, नचे अन्य इथे धन्य आहा, ज्यासारखा दुसरा तिसरा अन्य कोणीही नाही त्याला धन्यतेची व्याख्या दिली गेलेली आहे। मग का हो महाराज, धन्य हा शब्द कुणासाठीही उच्चारला जातो का, धन्य हा शब्द कुणासाठीही दिला जातो का, तर त्याचं उत्तर नाही असं येतं। एका साधकाने प्रश्नचिन्ह निर्माण केला। एक व्यक्ती आपल्या गावामधून जात असताना मदिरा पाषाण केल्याच्या नंतर रस्त्यावर प्रामाणिकपणे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास देतोय, अशा माणसाला आपण धन्यता देणार का? नाही। सर्वसामान्य माणसाने एखाद्याला धन्यता देणं ही वेगळी आहे, साधुत्वाने धन्यता देणं ही वेगळे आहे, दैवत्वाने धन्यता देणं ही वेगळी आहे। प्रत्येक व्यक्ती आपापल्या विचार प्रणालीनुसार कुणाला कशी आणि कुठे धन्यता देतोय याच्यामध्ये फरक आहे। तुम्हाला उदाहरणाने स्पष्ट करून देतो। एक मुलगा जो नित्य उठल्यानंतर आई वडिलांचं दर्शन घेतो आणि समोर पाहणारा व्यक्ती म्हणतो, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा, त्याला धन्यता देतात का? कारण तो नित्य उठल्यानंतर घरातून बाहेर पडण्याच्या आधी आई वडिलांच्या चरण स्पर्श करून दर्शन घेतो। आणि दुसरा पुत्र आहे, एक पुत्र जो 10 वर्षाचा आहे, रोज आई वडिलांचं दर्शन घेतोय, आणि दुसरा आहे जो 50 वर्षाचा आहे पण रोज आई वडिलांच्या कमरात लाता घालत आहे। आणि हेच दृश्य पलीकडची एक म्हातारी वृद्ध स्त्री पाहते आणि ती म्हणते धन्य। काय धन्यता द्यावी या माणसाला? ऐका, व्यक्ती बदलला, धन्यतेचा अर्थ बदलला, धन्यतेची व्याख्याही बदलली। तुम्ही कुणाला कुठे आणि कोण धन्यता देते याच्यामध्ये व्यक्तिपरत्व प्रकार त्या ठिकाणी पडतो, परंतु महाराजांना जी धन्यता द्यायची ती या ठिकाणी अपेक्षित असलेली नाही। मग महाराज कुणासाठी हा धन्यता शब्द वापरतात त्याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर चला एक दृष्टांत सांगतो, त्या दृष्टांतामधून तुम्हाला, त्या सिद्धांतामधून तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल। नीट ऐका। सकाळची वेळ झालेली आहे, माय माऊली आपला स्वयंपाक करायला बसलेली आहे आणि मुलाचाही शाळेत जायची वेळ झालेली आहे। आईनं मुलाला आवाज दिला, बाळू अरे मी शेतात जाण्याच्या अगोदर काय कर, माझ्या समोर जेवण करून घे। परंतु मुलं आई समोर जेवण करत नाहीत। पूर्वीचे मुलं आई समोर जेवण करायचे। आईनं मुलासाठी ताट बनवला, तो ताट मुलाने घेतला आणि आपल्या घराची मुख्य, ज्याला ओसरी म्हणतात, ज्याला हॉल म्हणतात, त्या ठिकाणी जाऊन बसला आणि रिमोट हातामध्ये घेतलं, टीव्ही ऑन केली। टीव्ही ऑन केल्यानंतर नेमका आवडीचं चित्र सादरीकरण समोर लागल्यामुळे एक सांगा, तुम्ही तुमच्या घरात कितीही चांगला स्वयंपाक करा, चांगला स्वयंपाक केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसतात त्यावेळेस न बोलवलेला 4 पायाचा पाहुणा तुमच्या माझ्या दारात अगदी बरोबर तुम्ही जेवायला बसले की येऊन उभा राहतो। पाहुणा समजला ना तुम्हाला?
काय नाव आहे त्या पाहुण्याचं? कुत्रा. त्या कुत्र्याला कोणीही आमंत्रण देत नाही, पण तो त्या दरवाजात येऊन उभा राहतो, कारण त्याला वाटतं की या माणसांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी काय आहे, माझ्याविषयी यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. म्हणून तो मुका प्राणी त्या ठिकाणी येतो आणि पडदा टाकल्यानंतर तिथून माठ काढून तो सारखा त्या व्यक्तीकडे पाहतोय. त्याने 2-3दा त्या मुलाने त्याला हकलण्याचा प्रयत्न केला, पण तो कुत्रा त्या ठिकाणाहून जात नाही. बराच वेळ झाल्याच्या नंतर याच्याही ताटातली चपाती संपली. हा पुन्हा घरात गेला आणि आईला म्हणतो, अगं आई, आपल्या दारामध्ये या ठिकाणी एक कुत्रा आलेला आहे, मलाही एक चपाती दे आणि त्याच्यासाठी सुद्धा एक दे. आईने मोठ्या तातडीने गरम तव्यावरची चपाती 2 त्याला त्या ठिकाणी दिले. आणि तो मुलगा ज्यावेळेस आईपासून बाहेर येतोय त्यावेळेस आईला वाटतंय की माझ्या मुलाच्या अंतःकरणामध्ये काय आहे, दया ओतप्रोत भरलेली आहे. पण आईला काय माहिती याच्या अंतःकरणात काय भरलेलं आहे. आई आपल्या स्वयंपाकामध्ये मग्न आहे. मुलगा घरात आला आणि आल्याच्या नंतर पहिली चपाती त्याने आपल्या ताटात ठेवली आणि हातातली चपाती पाहिल्याच्या नंतर त्या मुक्या प्राण्याला, त्या कुत्र्याला अगणित असा आनंद झालाय. त्याला आनंद निर्माण झालाय की काही का असेना हा व्यक्ती आता मला सुद्धा खाऊ घालणार आहे. पण त्या कुत्र्याजवळ येत असताना खेडेगावामध्ये आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे एक भली मोठी काय ठेवलेली असते, एक काठी ठेवलेली असते. त्याने डाव्या हातामध्ये ती काठी घेतली, उजव्या हातामध्ये भाकरीचा तुकडा घेतलेला आहे, पण ती काठी त्याने हातात ठेवली नाही. पडद्यात सकट त्या ठिकाणी पाठीमागे लपवली. पडदा थोडा बाजूला सारला. पडद्यामधून फक्त उजवा पाय, उजवा हात बाहेर केलेला आहे. कुत्रा मोठ्या आनंदाने आता शेप हलवतोय, कारण त्याला आनंद या गोष्टीचा होतोय की समोरचा व्यक्ती स्वतःचं ताट सोडून मला जीव घालायला आलेला आहे. म्हणून त्याने टाकलेल्या भाकरीचा तुकडा, चपातीचा तुकडा त्याने जसाही जमिनीवर टाकला, तो कुत्रा मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी भाकरीचा तुकडा उचलण्यासाठी खाली वाकला. आता याने एका हातातली काठी 2 हातात घेतली आणि कुत्रा चपाती उचलून मान वर करत नाही, इतक्या जोरात काठी त्या कुत्र्याच्या पाठीवर टाकली, अजून ते कुत्र वर खिडीत आलं नाही. 3 दिवस झाले. आता मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या लेकरांच्या अंतःकरणामध्ये अंगणात आलेल्या मुक्या प्राण्याविषयी जर त्यांच्या अंतःकरणामध्ये थोडी सुद्धा दया शिल्लक राहिलेली नसेल, मग ती केन प्रकारे कोणत्याही स्वरूपाची असो, आणि आपल्या या वेगवेगळ्या आचरणावरून, वेगवेगळ्या वागणाऱ्या शैलींवरून ज्याचं त्याचं ज्याने त्याने परीक्षण करावं की खऱ्या अर्थाने संत नेमकं आपल्याला धन्यता देतील का. कारण ज्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आपण वावरत आहोत, महाराजांनी पुढे त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले की बाबा हो, हा जो मृत्यू लोक आहे, या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर हा जो भवसागर आहे, या भवसागरामध्ये तुम्ही फक्त तुमच्या स्वतःची खडगे भरण्यासाठी, स्वतःचं हित साधण्यासाठी याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात. अहो एवढंच नाही, स्वतःच्या शेतात स्वतःचा भैमुंग पाहायला गेलेली माणसं घरी येताना शेजारच्याचा उपटून आणतात आणि पत्नीला म्हणतात भूस शेंगा. भैमुंग कुणाचा? शेजारच्याचा. आपल्या शेतातला नाही, परंतु या वृत्तीने जगणारी तुम्ही आपण माणसं, तुम्हाला आणि मला या धन्यतेची व्याख्या नेमकी लागेल कशी. मग काहू महाराज साधकाने प्रश्न केलेला आहे, मग ही धन्यतेची व्याख्या नेमकी आहे कुणासाठी? तुकोबरायांचं उत्तर आहे, या धन्यतेची व्याख्या त्यांच्यासाठी आहे ज्यांचं मिळवणंही थांबलं आणि ज्यांचं प्राप्त करणंही थांबलं. मग कुणाचं मिळवणं थांबलं आणि कुणाचं प्राप्त करणं थांबलं? फक्त आणि फक्त या मृत्यू लोकामध्ये एका व्यक्तीचं मिळवणं आणि प्राप्त करणं थांबलं, ते म्हणजे फक्त संतांचं, त्या संतांना दिलेली धन्यता अभंगाच्या प्रत. धन्यते संसारी, 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 धन्यते संसारी,
अंतःकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेली आहे त्यांच्याविषयी जगद्गुरु तुकोबराय या धन्यतेचा शब्द उच्चारतात महाराज. मग नेमकं दया आणि आशांच्या अंतःकरणामध्ये भरलेले आहे की ज्यांचं मिळवणंही थांबलेलं आहे आणि ज्यांचं प्राप्त करणं, ज्यांचं कर्म कर्तव्यही थांबलेलं आहे. 3 प्रकार पडतात महाराज. एक म्हणजे भगवान परमात्मा, दुसरे म्हणजे पशु पक्षादिक आणि तिसरे म्हणजे संत आणि चौथा प्रकारात जर गणना केली तर तुमचा आणि माझा नंबर लागतो. भगवान परमात्मा अवताराला येतात धर्माचं रक्षण करण्याकरिता. संत या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्या हिताकरिता येतात आणि पशु पक्षादिक. आता यांच्यामध्ये जर प्रकार पाहायचा झाला तर संतांचा जर पहिला प्रकार घेतला तर संत हे कर्मप्रधान आहेत. पशु पक्षादिक हे आपल्या पाप पुण्याच्या हिशोबाने कार्य आणि कर्म करत असतात आणि मनुष्य हा विचार प्रधान आहे. आता संत हे कर्मप्रधान, पशु पक्षादी आचरण प्रधान. पाप पुण्याचं त्यांच्याकडे कोणताही लेखाजोखा नसतो. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. ते त्यांच्या राहिलेला भोग आणि कर्म उपभोगण्याकरिता या मृत्यू लोकांमध्ये असतात. आणि तुम्ही आणि मी मनुष्य हा विचार प्रधान आहे. पण विचार प्रधान असताना सुद्धा नेमकं आमच्या अंतःकरणामधली दया आज मात्र कुठे गायब झालेली हे आमचं आम्हालाही कळत नाही. मग महाराज ज्यांच्या विषयी मिळवणं थांबवतात किंवा ज्यांचं कार्यकर्म थांबवतात मग ते नेमकं कोण आहेत आणि मिळवणं म्हणजे कसं? तुम्ही आणि आपण संसारात कितीही धावपळ केली तरी आपलं मिळवणं थांबत नाही. बरं, रस्त्याने चालत असताना जर तुम्हाला 10 रुपयाची नोट सापडली तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे का दुःख? आनंद झाला पाहिजे असं आपण सहज म्हणतो, पण आपल्याला दुःख झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, साधुत्व दृष्टीने जर विचार केला, सर्वसामान्य माणसाला रस्त्याने चालत असताना 10 रुपयाची नोट जर सापडली तर त्याला आनंद होतो, कारण न कष्ट करता मिळालेला पैसा आहे. परंतु साधूचं अंतःकरण सांगतं, रस्त्याने चालत असताना त्याला जर 10ची नोट सापडली तर साधूचं अंतःकरण म्हणतो, ज्या कुणाची पडली असेल त्याला काय अडचण आली असेल त्याचं त्याला माहिती. याला साधूचं अंतःकरण म्हणतात. कारण दुसऱ्याच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत दया निर्माण करणे असं म्हणतात ना. दया ही सहजासहजी कुणाच्याही अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही.